बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। जय जवान गोविंदा पथकानं दहीहंडीच्या एकाच दिवशी 10 थरांची हॅट्रिक केली। आज जय जवान गोविंदा पथकाच्या गोविंदांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंनी सर्व गोविंदांचं अभिनंदन केलेलं आहे। या बाल गोविंदांचं विशेष कौतुक देखील केलंय। जय जवानचे 41 गोविंदा स्पेनला जाऊन आपलं कसब दाखवणार आहेत आणि त्यांचा सर्व खर्च मनसे करणार असल्याचं कळत आहे। राज ठाकरेंनी आज जय जवान गोविंदा पथकाचं कौतुक केलंय। जय जवान गोविंदा पथकानं राज ठाकरेंची भेट घेतली आहे। या पथकानं दहीहंडीच्या एकाच दिवशी 10 थरांची हॅट्रिक केली आहे आणि यामुळेच त्यांचं कौतुक राज ठाकरेंनी केलंय। गोविंदा पथकांच्या गोविंदांनी राज ठाकरेंची आज भेट घेतली आहे। या सर्व गोविंदांचं अभिनंदन करत राज ठाकरेंनी यांचं कौतुक केलंय। तर जय जवानचे हे 41 गोविंदा आता स्पेनला जाणार आहेत आणि आपलं कसब दाखवणार आहेत। दरम्यान या सगळ्याचा खर्च मनसे करणार असल्याचं कळत आहे। राज ठाकरेंनी आज जय जवान गोविंदा पथकाचं कौतुक केलं आहे। कोकण नगर मंडळानंतर जय जवान पथकानं 10 थर लावून हॅट्रिक केली आहे। दरम्यान यावर अविनाश जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। सगळ्याला खेळ म्हणून पाहतं, ते कुठल्याही राजकारणात पडत नाही आणि एवढा सगळा वाद झाला त्यात त्यांची कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट देखील नाही आहे। सो मला असं वाटतं ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही पाहताना खेळ म्हणून पाहतो किंवा खेळाडू म्हणून पाहतो। आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेनसारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते। सो तो मंडळ त्याला खेळ म्हणून पाहतो, त्या कुठल्याही राजकारणात त्यांची कुठली ह्या दरम्यान स्टेटमेंट नाही आहे। आणि याच्या पुढेही मला असं वाटतं ह्याच्या पुढेही जर ते विश्वविक्रम करतील त्यावेळेलाही मंडळातील सगळी मुलं ही साधी मुलं आहेत, त्यांना काही कुठल्या राजकारणाची काही घेणं देणं नाही आहे। यांचा खेळ, यांचा मे महिना आला की हे दहीहंडीच्या प्रॅक्टिसला लागतात। यांचं एकच काम असतं की आपल्याला आपल्या देशाचं नेतृत्व करायचं आणि ते काम ते करत असतात।